कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थँक्यू। कशाला थँक्यू? तुम्ही सारी थँक्यू म्हणत जाऊ नका सारखं। तसं नाही हो, आज अगदी मनापासून तुम्हाला थँक्यू म्हणा असं वाटतंय। शाळेतल्या सगळ्या गोष्टींचा विषय काढला, तुम्ही अगदी माझा मुद्दा लावून धरलात। माझ्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलात, मॅडमशी बोललात, मला फार छान वाटलं। तुम्ही मला साथ दिली नसती तर यातलं काही शक्य झालं नसतं, म्हणून थँक्यू। तुम्हाला साथ देणं कामच आहे माझं, पण ना खरं तर हे मी आई साहेबांच्या प्रेमाखातर पण केलं माहिती आहे। कारण बघा, ह्या सगळ्या गोष्टी आपण करणार, काय जे काय असेल ते फी माफ करणार, वह्या पुस्तकं दान करणं म्हणा, दप्तर देणं, शाळेवेळेचं जे काय असेल सपोर्ट पोरासने, हे सगळं आहे दान। दानातनं मिळते पुण्य, आणि शेवटी पुण्य कोणाला मिळणार? आमच्या आई साहेबांना मिळणार। त्यांच्या पदरात हे पुण्य टाकण्याचं उलट पुण्याचं काम आहे, डबल पुण्याचं काम आम्ही करतोय। म्हणताना हे केलंय माहिती आहे, म्हणताना लावून धरलं मी। आणि हे सगळं आपण जायच्या आधीच करायला पाहिजे बरं काय मास्तर बाई। तुम्ही आता लगेच ते फुलपगार सरांनी फोन करा, त्यांना सांगा म्हणावं झाले, म्हणावं नियोजन लागले, काय पैशा जे काय असेल ते माझं मी बघतो। मला आज खरंच खूप बरं वाटतंय। मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही आज स्टँड घेतला, त्यांचं शिक्षण बंद होऊ नये म्हणून तुम्ही हे केलं। किती छान वाटतंय मला। पण ह्याचं क्रेडिट तुम्हाला द्यायला लागणार। कसं काय? कारण आम्हाला शिक्षणाचं महत्व तुमच्यामुळे कळले। नाही असं काही नाही, क्रेडिट माझ्या एकटीचं नाहीये, आपल्या दोघांचं आहे। चला मी आता आवरते। ओ घोडं थांबा की जरा, थांबा, बसा बसा। हो सब काय झालं? ते झालं काय, शिक्षणावर मला आठवलं, माझा अभ्यासाचा मागं राहिला घेऊ। ते 10 दिवस आपण गेलो, झालं बोंबलच, मग काय अभ्यास नाही काय नाही। पण तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना, मी तुमचा बरोबर अभ्यास करून घेईन। अभ्यास म्हणले की मला टेन्शन येते, तुम्ही आठवलं की टेन्शन जाते, असं आहे। तुम्ही माझा स्ट्रॉंग पॉइंट बी आहे आणि वीक पॉइंट बी आहे, माहिती आहे तुम्हाला। आणि तुम्ही माझा डेस्टिनेशन पॉइंट आहात। नाही, DSTI आणि TION, डेस्टिनेशन। अरे वा, डेस्टिनेशन म्हणजे ठिकाण। मी काय ठिकाण आहे तुमचं? डेस्टिनेशन म्हणजे फक्त ठिकाण नाही हो, डेस्टिनेशन म्हणजे आपल्याला जिथे पोहोचायचंय, जे साधायचंय, त्यालाही डेस्टिनेशन म्हणतात। म्हणून तुम्ही माझं डेस्टिनेशन। काय झालं काय तुझ्या आईला एकदम? अशा का वागतायत त्या अचानक? मला काय माहिती, तिलाच जाऊन विचार। हे बघ, आपण लग्नाबद्दल डिसिजन घेत नाही आहोत म्हणून ती तसं वागतीये। तू लग्नाचं नाव काढत नाहीस, मग ती काय करणार? तिला हालचाल करावीच लागणार ना। आणि आई बाबांचं पण काहीतरी कर्तव्य आहे की नाही? मोहन हिरा, काय कुठल्या काळात राहतोय? काय बडबडतेस तू? अरे मी माझं नाही सांगत आहे, आई बाबा काय म्हणतात ते सांगतेय तुला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।